हाय, सविता ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. शुभ सकाळ. तुम्ही सगळे कशा आहात? आहे हो, तुम्ही सगळे मस्त आणि मजेत आहात. आम्ही पण मस्त आणि मजेत आहे. तर काल संध्याकाळी 5-5:30 वाजता आमच्याकडे एवढा पाऊस पडला की बघा, आंब्याचं झाड सगळं वाकून हे झालं आणि त्याचं आंबं पण सगळं पडलेलं काल वाऱ्याने. एवढी नुकसान झाली ना, काल भरपूर झाले. तर हे बघा, मी एक झाड लावले मस्तपैकी छान. कोणतं झाड आहे सांगा सर्वांनी. बघा किती छान छान फुलं लागली ती त्याला. हे बघा, बघा हे असं झाड आहे, ते मस्त छान छान फुलं वाटतात का नाही, खूप छान. तर बघा हे झाड किती मस्त वाटतं. आणि काल पाऊस पडल्यामुळं तर आज आणखीन पण वातावरण तसंच आहे, एकदम मस्त थंडगार वातावरण आहे. बघा किती छान. तर खूप नुकसान झाली काल. एवढा पाऊस पडला ना काल, काही समजलंच नाही काल. मी आता चालले वरती टेरेसवरती. तुम्हाला वरचं पण वातावरण दावते. एकदम मस्त आणि एकदम भारी वाटतं वरचं वातावरण पण. हे बघा, आंबे तर एवढी गळून पडलेत सगळं. थोडंच राहिलेत. पूर्ण ह्या बारक्या झाडात तर सगळं गळून पडलेत. आणि ह्या झाडाला पण बघू. बघा कसं वातावरण झालं आहे आजचं. ऊन नाही काय नाही, एकदम शांत असा आभाळ आल्यावानी वातावरण झालं आहे. खूप छान वाटतं वातावरण. पण गरम पण एवढं होतं ना वातावरण. तर असं आहे, असं वाटतं भारी वाटतं, पण गरम पण होतं ह्यात. आणि हे बघा, ह्या झाडाला फक्त ह्या दिवसातच हे अशी फुलं लागतात. कोणतं झाड आहे मला पण नाही माहिती, पण फुलं खूप छान लागतात. कोणाकोणाला माहिती आहे ह्या फुलाचं झाडाचं नाव काय आहे सांगा सर्वांनी कमेंट करून. आणि मी ब्लॉग बनवला ते तुम्हा सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंट करा, शेअर करा आवडला तर. एवढा लांब सगळं वातावरण एकदम मस्त झालं आहे. हे बघा, सुपारीची झाडं, नारळाचं झाड, खूप छान झालं आहे आजचं वातावरण. आणि हे आमचं गाव, हे बघा. आणि हे मेन रोड आहे, गाड्या बैल सगळे चालले आहेत. तर हे सगळं पूर्ण आमचं गाव आहे बघा, असं गाव आहे आमचं. आणि हे साईडला सगळं असं वातावरण आहे. हे बघू शकता तुम्ही, किती छान आहे बघा. हे केळीची बाग आहे आणि ती पाण्याची टाकी आहे आमच्या गावातली. हे बघा ऊसाचं. कोणाकोणाला वातावरण आवडलं कमेंट करून नक्की सांगा काय मला. आणि ब्लॉग कसा वाटला हे पण सांगा, म्हणजे मी बनवत जाईन रोज. आवडला का तुम्हाला सांगा कमेंट करून. हे आमचं गाव. आणि हे आहे हावे. तर आमच्या घरापासून जवळच आहे ना हावे, त्यामुळं हे हावे आहे. हे आमच्या घराच्या वरचं टेरेस आहे. तर मला असं आणि संध्याकाळवरती आलं ना खूप छान वाटते, त्यामुळे मी इकडे येते कधी कधी. हे बघा आमच्या दारात हे आकाशवाणी केंद्र आहे. आणि हे असं वातावरण सगळं.